नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे यावर्षी आपण 2026 साली कोणत्या तुरीचे वाण पेरावे ज्यामुळे आपल्याला उत्पादनात मोठी वाढ झालेली दिसून येईल. कारण जर वाण योग्य निवडले नाही तर आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते. बरेच कारणे असतात, पाऊस कमी असणे किंवा उधळणे किंवा फुलांची संख्या कमी असणे किंवा फांद्यांची संख्या कमी असणे, असे अनेक कारण आहेत ज्या कारणांमध्ये आपल्याला बी कोणते निवडावे हे मुख्य उत्तर असते. तर सुरुवात करतोय आपण पहिल्या वाणापासून, तो म्हणजे चारू. अंकुर कंपनीचे हे बियाणे आहे, चारू आहे, ज्याला अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ओळखलेलं आहे, तपासलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनसुद्धा घेत आहे. त्यामुळेच आणि महत्त्वाचे म्हणजे असे सुद्धा की याच्या दाण्याची साईज मोठी असते, गडद लाल रंग असतो, चकाकी असते, डाळसुद्धा चांगली होते आणि फांद्यांची संख्यासुद्धा जास्त असते. त्यामुळे ही एक मोठी पसंती ठरलेली आहे. त्यानंतर आपण जर दुसरे वाण पाहायला गेलो तर ते म्हणजे ग्रीन गोल्ड 100. आपण आपल्या स्वतःच्या शेतातसुद्धा ग्रीन गोल्ड 100 मागच्या 2 वर्षापासून पेरत आलेलो आहोत. त्याचे उत्पादन कसे आले आहे, काय आहे, त्यानंतर त्याच्या पेरणीपासून तर काढणीपर्यंतचे सगळे व्हिडिओ आपण आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर टाकलेलेच आहे. ते तुम्ही बघू शकता. त्यामुळे तुम्हालासुद्धा एक नियोजन कसे करावे हे समजून जाईल आणि उत्पादन किती मोठ्या प्रमाणात आपण घेऊ शकतो हे सुद्धा समजून जाईल. हे एक लवकर येणारे वाण आहे. म्हणजे जून महिन्यात जर पेरले तर एक साधारणतः फेब्रुवारीच्या एंडपर्यंत आपण आपली ही जी तूर आहे ही काढू शकतो. म्हणजे जूनच्या एंडमध्ये जर पेरली तर फेब्रुवारीच्या एंडपर्यंत ही येऊन जाते. ही एक झाली. त्यानंतर नवीन एक वाण आले आहे, ते म्हणजे पंचगंगा. पंचगंगाची लक्ष्मी ही तूर, जिचे येण्याची जी कालावधी आहे तीसुद्धा ग्रीन गोल्ड 100 एवढीच आहे. त्यानंतर हिचे संपूर्ण फुलं हे लाल असतात आणि दाण्याचा आकारसुद्धा मोठा असतो. जवळपास हिचा जो कालावधी आहे तो 150 ते 160 दिवसाच्या जवळपास आहे. त्यानंतर विदर्भाच्या काही भागात हिने चांगले परफॉर्मन्स दाखवले आहे. जसे म्हणजे एकरी 8 क्विंटलपर्यंत किंवा 10, ज्यांच्या इथे पाण्याची व्यवस्था आहे तिथे एकरी 10 ते 11 क्विंटलपर्यंतसुद्धा गेलेली आहे. त्यामुळे आपल्या इथे जर पाण्याची व्यवस्था असेल तर चारू, ग्रीन गोल्ड 100, पंचगंगा हे तीनही वाण चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देऊ शकतात. त्यानंतर आपल्या इथं जर उधळीचा प्रमाण असेल तर पंचगंगा ही तूर तुम्ही टाळलेली बरी, किंवा मोठ्या प्रमाणात तुम्हाला याचे नियोजन आणि चांगल्या पद्धतीचे नियोजन तुम्हाला इथे करावे लागेल. त्यानंतर दप्तरी 48. दप्तरी 48 ही अत्यंत उत्कृष्ट असे वाण आहे, पण तिला पाण्याची आवश्यकता आहे. सोबतच या तुरीचे फूल हे पिवळे असते. त्यानंतर या फुलाची जे शेंग आहे एवढी चविष्ट नसते जेवढी ग्रीन गोल्ड 100 किंवा चारू या तुरीची असते. याची फिक्कट असते. त्यामुळे ही जे तूर आहे ही एवढ्या चांगल्या प्रमाणात आवडीची किंवा तूर डाळ खाण्याच्या आवडीची आहे असं नाही होत. तुरीला चांगल्या पद्धतीने तुम्हाला नियोजन करावे लागेल आणि यातील अनेक असे वाण आहेत जे तुमच्या खत नियोजन, त्यानंतर शेंडे कापणे, त्यानंतर तण नियंत्रण याच्यावर मुख्य अवलंबून आहे आणि सोबतच पाण्याचे नियोजन करणेसुद्धा अत्यंत गरजेचे राहील. तर या सगळ्या नियोजनासाठी आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर आपण बरेच व्हिडिओ टाकलेले आहे. तुरीचे नियोजन कसे करावे याबद्दल तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि आपले उत्पादन वाढवू शकता. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही कुठलं वाण पेरताय ते जरूर कळवा.